श्री स्वामी समर्थ। आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो खूप सुंदर आहे। या ताईंच्या कानामध्ये अचानक दुखू लागलं, प्रचंड त्रास ताईंना होऊ लागला। त्या कानामधून त्यांच्या खराब पाणी देखील येऊ लागलं आणि त्यामुळे त्या डॉक्टरकडे गेल्या। डॉक्टरांनी सांगितलं की याचं ऑपरेट करावं लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही। ताईंना खूप टेन्शन आलं। मग ताई गुरुवारी मठामध्ये गेल्या। तिथे गेल्यानंतर महाराजांना मुजरा वगैरे केला, आरती संपन्न झाली। 10:30ची आरती झाल्यानंतर ताई घरी येणार तेवढ्यात तिथल्या ताई म्हटल्या की इथे स्वामीचरित्र होणार आहे, तुम्ही थांबा ना। असं म्हटल्यानंतर ताई म्हटल्या की 1 तासामध्ये होऊन जाईल तर थांबते। मग तेथील स्वामीचरित्र घेतलं आणि ताई स्वामीचरित्र वाचण्यासाठी बसल्या। ज्या क्षणी ताईंनी फर्स्ट पेज उघडलं त्याच वेळेस त्यांच्या कानामध्ये प्रचंड वेदना सुरू झाल्या। त्या वेदना थांबायचं काही नाव घेत नव्हत्या। प्रचंड वेदना त्या ताईंना होऊ लागल्या। 1 ते 21 अध्याय होईपर्यंत ताईंना खूप त्रास झाला, पण नाही, ताईंना स्वामींची सेवा ही करायचीच होती। स्वामींवरचा विश्वास, श्रद्धा त्यांची खूप होती। त्यामुळे त्यांचं होतं की नाही, काही हो, कितीही त्रास हो, स्वामी कितीही परीक्षा बघू, मी हे पारायण करणारच। असं म्हटल्यानंतर ताई घरी आल्या। त्यानंतर ताईंचा त्रास वाढतच होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली आणि ताई पुन्हा स्वामींना मुजरा करण्यासाठी वाकल्या। त्यावेळेस ताईंच्या कानामध्ये प्रचंड वेदना होऊ लागल्या। त्यानंतर ताईंना अक्षरशः मुजरा देखील करता आला नाही। ते लगेच हॉस्पिटलला गेले। त्यानंतर तेथील रिपोर्ट वगैरे केले। डॉक्टरांनी ऑपरेशनची डेट दिली। त्यानंतर ताईंचा विश्वास होता की स्वामी असं काही होऊ देणार नाही। ताई खूप रडत होत्या। त्यानंतर काय झालं की ताईंचा त्रास पूर्णपणे बंद झाला। ताईंना काहीच त्रास होत नव्हता आणि जे घाण येत होती, पाणी येत होतं, खराब पाणी, ते देखील पूर्णपणे बंद झालेलं होतं। म्हणून ताईंनी पुन्हा रिपोर्ट करायचे ठरवले। पुन्हा रिपोर्ट केले तर अगदी नॉर्मल रिपोर्ट आले आणि हे फक्त स्वामी कृपेने शक्य झालं होतं। अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली। आज ताईंच्या या अनुभवाला 2 वर्ष पलटून गेले। ताईंनी कुठलंही ऑपरेशन केलं नाही। बिना ऑपरेशनचं ताईंचा त्रास पूर्ण बरा झाला आणि ताई आज एकदम ठणठणीत स्वामी सेवा करत आहेत। खूप सुंदर अनुभव होता। श्री स्वामी समर्थ।